बळीराजासाठी अर्थसंकल्पात राज्य सरकारची मोठी घोषणा। पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चा प्रोत्साहनपर लाभ। मुंबई पुण्यासह शहरांसाठी विविध योजना। अल निनोच्या संकटामुळे यंदाचं वर्ष दुष्काळी ठरण्याचा अंदाज। अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांची माहिती। शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर। राज्यसभेचा अर्ज भरण्याआधीही शरद पवार पक्षाकडून पुन्हा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रयत्न। अजित पवारांच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं शेवटचा प्रयत्नही फोल। सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांकडून सुनेत्रा पवारांसह शिंदेंचीही भेट। गोळा केलेली कागदपत्र उपमुख्यमंत्र्यांसमोर सादर। सीआयडी कार्यालयातही पुन्हा एकदा धडक। मराठा समाजाच्या 12 लाखाहून अधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। राज्यात 48 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। संभाजीनगर विभागातच 50,000 प्रमाणपत्रांचं वाटप। इस्रायल इराण युद्धाची झळ भारतालाही। स्वयंपाकाचा गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। तर व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या ऑर्डर न घेण्याच्या कंपन्यांच्या डीलर्सना सूचना। अमेरिकेने भारताला तेल खरेदीची मुभा दिल्यावर विरोधी पक्षांची सरकारवर टीका। परवानगी गुलामाला दिली जाते, संजय राऊतांचा निशाणा। तर निर्णयावर राहुल गांधींचाही वार। राज्यामध्ये मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा वाढला। अकोल्यामध्ये तापमान 40 पार तर सोलापूरमध्ये 38च्या घरात। मुंबईतही उष्णतेच्या झळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।